निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष की जे अतिशय संवेदनशीलपणाचं जे प्रकरण आहे बीडचं, संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजलं आहे आणि त्यात समोर आलेले वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जगजाहीर असताना त्यामध्ये सुरेश दसांची आणि धनंजय मुंडेंची 4.5 तास बैठक होणं हे निश्चितपणानं कुठंतरी एक संशयास्पद वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे असं म्हणण्यास वाव आहे 100%. जर बावनकुळेसारखा राज्याचा महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असणारं व्यक्तिमत्व जर म्हणत असेल की यांची भेट झालेली आहे आणि सुरेश दस म्हणतात की ते त्यांनाच विचारा, परंतु ज्या सुरेश दसांनी गेले 2 महिने झाले प्रकरण तापून ठेवलं आहे की माझे असं म्हणणं आहे की सुरेश दसांनी स्वतः मीडियासमोर यावं आणि त्या 4.5 तासामध्ये त्यांची चर्चा काय झाली ही या ठिकाणी प्रेससमोर या ठिकाणी जाहीर करावं. कारण की एखाद्या पेशंटला भेटायचा टायमिंग किती असतो, एक 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास झालं, पण 4.5 तास की ज्याचं फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे अशा रुग्णांसोबत तुम्ही काय बोललात की महाराष्ट्राला मला माहिती आहे की सांस्कृतिक परंपरा आहे, महाराष्ट्र एक सांस्कृतिक राज्य आहे की त्यामध्ये विरोधकांना म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण भेटायला जाणं ह्या सर्व गोष्टी मान्य करतो, परंतु 4.5 तासामध्ये तुम्ही काय केलं आहे हे निश्चितपणानं समोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि सुरेश दसांची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावी अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे.